नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे. त्यांच्या कपड्यांच्या घातलेल्या ड्रेसिंगवरनं कळत होतं की यांना मॅचिंगचं खूप चांगली आयडिया आहे. त्यांचे जो अंगावरचा घातलेला शर्ट, त्यांचं पॅन्टचं कॉम्बिनेशन्स किंवा त्यांना हा जो लायनिंगचा शर्ट त्यांना बघितला आवडला, तो त्यांना कुठल्या पॅन्टवरती घालायचा आहे ह्याचं त्यांना चांगलं नॉलेज होतं. त्यांचा चेक्सचा शर्ट पण त्यांना आवडला होता. हा पण त्यांनी पाहिला, 2-3 ट्राय केले. त्यांच्याकडे असणाऱ्या पॅन्ट्स तर मॅचिंग करायचा प्रयत्न करत होते ते. पण सरांना आवडला लायनिंगचा शर्ट, त्यांनी तो घेतला. त्यांनी आता पण घाललेला शर्ट्स एकदम नाही कसं एक प्रोफेशनल व्यक्ती कळतो की आहे तसं कपड्यांच्या ड्रेसिंगवरनं कळतं की समोरचा व्यक्ती काय आहे आणि कसा आहे. कारण की आपल्याला प्रत्येक वेळी सांगायची गरज नाही पडत की आपण काय आहे, आपले कपडेच सांगतात समोरच्याला की मी काय आहे ते. तसं होतं. सरांची ड्रेसिंग फॉर्मल होती. एक टीचर लुक होतं त्यांच्या कपड्यांमध्ये. ते लगेच कळून येत होतं की हे टीचर वगैरे असतील वगैरे म्हणून. आणि त्याच्यात सरांची चॉईस करता त्यांचा चिरंजीवला पण काही कपडे आवडले. त्याच्या चिरंजीवनी सुद्धा ट्राय केले, 1-2 टी शर्ट्स ट्राय केले. पण त्याचे चिरंजीव कन्फ्यूज झाले कुठला घेऊ वगैरे म्हणून. सरांनी त्यांना सुद्धा सजेस्ट केलं की हा घे, हा खूप छान आहे. तोपर्यंत सर इकडे बघत होते जीन्स, आणि त्यांना जीन्स पण सगळ्या आवडल्या, खूप छान आवडल्या. तोपर्यंत चिरंजीव आला ट्राय करून. आणि चिरंजीवला सांगितलं, त्यांनी तो त्यातला कलर त्यांना दाखवले. हा पण कलर छान होता. हा मेहंदी कलर त्यांच्या अंगावर खूप छान वाटत होता, पण त्यांच्याकडं कॉम्बिनेशन असल्यामुळे त्यांनी तो घेतला नाही. त्यांनी मग हा घेतला. हा खूप छान होता. प्लेनच होता, विथ जीन्सवरती वगैरे चांगला वापरायला होता. तितक्यात सर जीन्स ट्राय करतात. जीन्स ट्राय केल्यानंतर सरांना पण जीन्स छान वाटली. ही पहिली ट्राय केल्या सर कम्फर्टेबल होते, फिटिंग वगैरे छान होती. सरांनी ज्या प्रकारे सगळेच आपण ट्राय करून बघितल्यानंतर ज्या फिटिंग आहे त्या सगळ्या चेक केल्या. सरांनी दुसरी पण ट्राय केली, परंतु थोडीशी ही स्लिम होती, पण सरांना कम्फर्ट फिट आवडत होती. त्यांनी कम्फर्ट फिट घेतला. त्यात फिटिंगचे खूप प्रकार असतात. कम्फर्ट फिट त्यांना छान वाटली, फिटिंग, कापड, फॅब्रिक. ते घेतल्यानंतर मुलांनी त्यांच्या काढलेले कपडे त्यात कन्फ्यूज असल्यामुळे त्यांची 2-3 आयटम साईडला काढून ठेवले. नंतर लास्ट त्यांच्या वडिलांचं डिसिजन घेतलं आणि त्यांनी ते कॅन्सल केले आणि बाकीचे घेतले. जे छान होते ते त्यांनी घेतले. पेमेंट त्यांना सांगितलं, त्यांनी लगेच जीपे केलं. त्यांना बॅग दिली व त्यांनी पेमेंट केलंच होतं. मला सन्मान दिला, बाय बोलले, हातात हात मिळवला आणि निघाले. थँक्यू सर, छान वाटलं.